आज आपण सोप्या पद्धतीमध्ये मिसळ पाव बनवूया. त्यासाठी मी प्रेशर कुकर घेतला आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल, हळद, मीठ आणि स्वच्छ धुवून घेतलेली उसळ मी त्यामध्ये प्रेशर कुकरमध्ये टाकले आहे 2-3 शिट्ट्या करून घेण्यासाठी. त्यासाठी मी वाटण केलं आहे. थोडीशी हिरवी मिरची, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं ओलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण असं मी वाटण करून घेतलं आहे. आपली उसळ शिजून झाली आहे. मी त्याचं पाणी आणि उसळ वेगळी करून घेतली आहे आणि कुकरमध्ये फोडणीसाठी थोडंसं लसूण, थोडेसे जिरे, थोडासा कांदा, टोमॅटो मी फ्राय करून घेतले. छानपैकी ते फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर लाल तिखट, धना पावडर, थोडासा गरम मसाला हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलं ते मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. छान एकजीव करून घ्यायचं ते. त्यानंतर आपण जे आधी पाणी काढलं होतं उसळीचं ते त्यामध्ये ॲड करायचं. त्यानंतर उसळ आपण त्यामध्ये ॲड करूया. थोडीशी कोथिंबीर वरून मी कापून टाकलेली आहे. छान अशी तर्रीपात आपली तयार झाली आहे मिसळ. त्यानंतर मी थोडेसे आपले पाव गरम करून घेतले आहे. थोडंसं घी टाकून, तूप टाकून छानपैकी. त्यानंतर आपण सर्व्ह करूया. मस्त मी पाव, कांदा, लिंबू, थोडी शेव टाकून सर्व्ह केले. आपण छानपैकी